गोदावरीच्या पवित्र तीरावर सद्गुरू श्री व्यंकटेश ताजी महाराजांच्या 165व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित पंचायतन महायज्ञ. सात दिवस चालणारा हा एक भव्य दिव्य सोहळा. प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवतेच्या याग आणि अर्चनाने भक्तिमय आणि ऊर्जेने भारलेला होता. पहिल्या दिवशी गणपती याग व दुर्वा अर्पण. दिवस दुसरा विष्णू याग व तुलसी पूजन. दिवस तिसरा शिवयाग व बिल्वपत्र अर्पण. दिवस चौथा चंडी याग व कुंकुमार्चन. दिवस पाचवा श्रींचा जन्मोत्सव. दिवस सहावा सौरयाग आणि पुष्पार्चन. दिवस सातवा पंचायतन महायज्ञाची पूर्णाहुती. प्रत्येक यागाच्या वेळी मंत्रोच्चार, वेदपठण, कीर्तन आणि स्तोत्र गायन यांचे पावन सूर संपूर्ण परिसरात घुमत होते. यज्ञकुंडात प्रज्वलित होणाऱ्या पवित्र अग्नीप्रमाणेच भक्तांच्या मनात भक्तिरसाचा उजळ प्रकाश फुलत होता. या अखंड सोहळ्याच्या यशस्वीतेचा मुख्य आधार ठरले वेद पाठशाळेतील विद्यार्थी, ज्यांनी अत्यंत निष्ठेने, शिस्तबद्धतेने आणि सेवाभावाने संपूर्ण यज्ञ कार्याला आपले मन, शरीर आणि बुद्धी अर्पण केली. राहुल जोशी, अमरदीप कुरुंभट्टे, श्रीपाद येवतीकर, पद्मनाभ नरसीकर, चेतन जोशी, निखिलेश जोशी, नागेश पालमकर, मंगेश कोकलेगावकर, चैतन्य देशमुख, रामदास धानोरकर, आदित्य पांगरकर, पवन देशपांडे, कृष्णा नगरेश्वर, प्रवेश कुरुंभट्टे, ओंकार कुलकर्णी, अथर्व सांगवीकर, ईश्वर जोशी, अभिनव अयाचे, करण पाथरकर, पवन देशपांडे, महेश एसलोटे या सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण तन मनाने सेवा करून यज्ञात अखंडता, सातत्य आणि पावित्र्य टिकवून ठेवले. पाचव्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात श्री व्यंकटेश ताजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे मंगल आरतीने सुरुवात झाली. त्यानंतर शेकडो भक्तांनी श्रींच्या पादुका पूजल्या. पुढे निघालेल्या भव्य पालखी मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्ती गर्जना यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. रस्त्याच्या दुतर्फा अंथरलेल्या फुलवाद्यांतून चालणारी पालखी, श्रींच्या प्रतिमेकडे अश्रुपूर्ण नजरेने पाहणारे भक्त आणि त्यांच्यावरील श्रद्धा यामुळे वातावरण पूर्णतः पावन झाले.
हा सोहळा केवळ पाहण्याचा नव्हता, तो अंतःकरणाने अनुभवण्याचा होता. श्रद्धा, सेवा आणि भक्तिरस यांचे हे अद्वितीय संमेलन प्रत्येक भाविकाच्या अंतर्मनात दीप प्रज्वलित करणारे ठरले.